नमस्कार मित्रांनो, नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, राज्यातील तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजनांचा समावेश आहे। अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आणखीन एक मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना। लोकसभा निवडणुकीत कांदा, सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी महायुती सरकारवर नाराज असल्याचं निकालातून दिसून आलं। विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी वर्गाने महायुतीबाबत नापसंती दाखवली असल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांना वाटलं होतं। आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केली। आता ही योजना नेमकी काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे, ही योजना किती वर्षासाठी लागू होईल, राज्यातील किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो, याच प्रश्नांचे उत्तर आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेऊया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 ची घोषणा केली। ही योजना घोषित करताना अजित पवार म्हणाले की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अजित पवार पुढे म्हणाले की अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी आता घोषित करीत आहे। याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील 44,03,007.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल। याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। या योजनेच्या शासन निर्णयानुसार ही घोषणा जून महिन्यात झालेली असली तरी याची अंमलबजावणी मात्र एप्रिल 2024 पासूनच केली जाणार आहे। त्यामुळे मागच्या 3 महिन्यांचं वीज बिल पात्र शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही। पुढील 5 वर्षांसाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे। एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत बळीराजा मोफत वीज योजना सुरू असणार आहे। ही योजना सुरू झाल्यानंतर 3 वर्षांनी योजनेचा कालावधी वाढवण्याबाबत विचार होणार आहे। राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेतीपंप ग्राहकांना म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या आदेशात अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रात 47.41 लाख कृषी पंप ग्राहक आहेत। एकूण 20 ग्राहकांपैकी 16% ग्राहक हे कृषी पंप वापरतात। या योजनेच्या JR दिलेल्या माहितीनुसार एकूण कृषी पंप ग्राहकांपैकी 44,03,000 शेतकरी हे 7.5 HP क्षमता असलेले कृषी पंप वापरतात आणि या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। इथे एक महत्त्वाची बाब आहे आणि ती म्हणजे फक्त 7.5 HP पंपासाठी हा निर्णय घेतलेला नसून 7.5 HP पेक्षा कमी क्षमतेचे आणि 7.5 HP पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे 7.5 HP पेक्षा अधिक क्षमतेचे कृषी पंप आहेत त्यांना मात्र वीज बिल भरावे लागणार आहे। या योजनेसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीबाबतही या आदेशात उल्लेख करण्यात आला आहे। त्यानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी 14,760 कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।